अमरावती में इंडो यूएस ट्रेड डील के विरोध में कांग्रेस का आंदोलन जारी है। 7वें दिन भी उपवास जारी रहा, जिसमें यशोमती ठाकुर शामिल हुई। अमरावती में इंडो यूएस ट्रेड डील के विरोध में युवक कांग्रेस का सत्याग्रह लगातार जारी है। आंदोलन के 7वें दिन भी कार्यकर्ताओं ने उपवास रखकर केंद्र सरकार के खिलाफ विरोध जताया। इस दौरान कांग्रेस नेता यशोमती ठाकुर समेत कई वरिष्ठ नेताओं ने हिस्सा लिया। आंदोलनकारियों का आरोप है कि ये ट्रेड डील किसान विरोधी है और इससे देश के किसानों को नुकसान होगा। उन्होंने सरकार से इस डील को तत्काल रद्द करने की मांग की है। युवक कांग्रेस का कहना है कि जब तक ये डील वापस नहीं ली जाती तब तक उनका आंदोलन जारी रहेगा। आज 7वा दिवस आहे। युवक काँग्रेस इथे सत्याग्रह करते आहे। कालच्या दिवशी इरविन चौकामध्ये होतं, पण कालच्या दिवशी ते आंदोलन तिथे 14 एप्रिल असल्यामुळे तिथे नाही करता आलं। आज त्यांनी त्यांची जागा इथे शिफ्ट केलेली आहे आणि अख्ख्या देशामध्ये युवक काँग्रेस आंदोलन आणि सत्याग्रह करते आहे। त्याला सत्याचा आग्रह आहे। किसान म्हणजे शेतकऱ्यांचं जे ट्रेड डील मोदी सरकारनं साईन करून दिलं ते अतिशय घातक आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणार आहे। शेतकऱ्यांचं काही घेणं देणं सरकारले पडलं नाही आहे। शेतकऱ्यांची माती होते पण सरकार वळून बघायला तयार नाही आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हे रक्त पडत आहे तरी सरकार बघायला तयार नाही आहे। जर त्यांना ते ट्रेड डील साईन करायचं आहे तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये जसा सबसिडी 60% सबसिडी मिळतो त्यांना शेतकऱ्यांना, हिचं आपल्याला त्या तुलनेत काहीच मिळत नाही आणि आपण त्यांच्यासोबत डील करतो आहे की या आणि तुमचं जे काही तुम्ही तिथे पिकवताय ते आमच्याकडे आणून पाडा। म्हणजे आमचे शेतकरी काय करणार? आपले या देशामध्ये राहणारे शेतकरी काय करणार? निस्तानुभूत होणार, बेरोजगार होणार, त्यांच्यापाशी पैसे उरणार नाही आणि हळूहळू सरकार मग शेतकऱ्याला म्हणणार की आम्ही तिथं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करू। हळूहळू ते शेतकऱ्यांच्या जमिनी पण घेणार आणि या सगळ्या अदानी अंबानीच्या गळ्याला बांधून देणार। या सगळ्या गोष्टीचा निषेध आहे। हा सत्याग्रह आहे, हा पूर्ण देशामध्ये सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज मेळघाटचा दिवस होता, हो ना? आज मेळघाटचा दिवस आहे आणि मेळघाटमधनं इथे सगळी ही मंडळी तिथनं आलेली आहे, युवक मंडळी आलेली आहे आणि त्यांचा पण या सगळ्या गोष्टीला विरोध आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थानं सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष कधी देईल याची वाट हे बघतायत आणि